काय स्पेशल आहे मम्मी? ड्राय फ्रूटचे लाडू। बदाम असे मस्त बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि बारीक कट केल्यामुळं ते छान असे मिळून येतात लाडूला। मस्तपैकी अक्रोड पण असे बारीक असे छान तुकडे करून घेतलेले आहेत। बारीक तुकडे केल्याने मिळून येतं व्यवस्थित लाडू आपल्याला बांधतात। काजू पण तसेच बारीक असे कट करून घ्यायचे, वेळ लागतो पण असे मस्त कट होतात। एक सारखे कटिंग करायची। पांढरे तिळ असे मस्त भाजून घेतले, त्याच्यानंतरून जसे भाजतील तसे व्यवस्थित थोडी त्याची टेस्ट पण येते आणि खायला टेस्टी पण होतात। पंपकिन सीड्स बी चांगले भाजून घ्यायचे, असे मस्त शरीराला चांगले असतात। याला भोपळ्याच्या बिया पण म्हणल्या जातं। मस्त असे अक्रोड छान भाजून घ्यायचे, मस्त तूप टाकायचं आणि गावठी तुपामध्ये असे मस्त भाजून घ्यायचे। बदाम असे मस्त तूप टाकून असे छान भाजून घ्यायचं बदाम बी, म्हणजे मस्त त्याच्यामध्ये काही उबरट वास म्हणजे असतो निघून जातो सगळा। एकदम छान असे भाजले का मग त्याच्यानंतरून काजू पण आपल्याला असे मस्त थोडे गरम करून घ्यायचे, त्याच्यानंतरून तूप टाकायचं, तुपामध्ये असे थोडे मस्त भाजून घ्यायचे ते। त्याच्यानंतरून खसखस पण अशी मस्त भाजून घ्यायची थोडीशी लालसर। खसखसमुळं टेस्ट येते, छान लागतात खायला। अंजीर मी पाण्यामध्ये थोडे भिजून घेतलेले आहेत, ते भिजल्याच्या नंतर कसं मिक्सरमधून पटकन निघतात। त्याच्यानंतरून तूप टाकून असं मस्त फ्राय करून घ्यायचे। फ्राय केल्यावर काळी खजूर अशी मस्त बिया काढून असे मस्त त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची। फ्राय केल्याच्या नंतर सगळं एक जीव होतो त्या अंजीरचा आणि काळ्या खजूरचा। तूप टाकायचं थोडं जास्त, तुपामुळं आणि अंजीरमुळं दोन्हीचा एक जीव होतो। मस्त असं सगळं ड्रायफ्रूटला असं एक जीव होऊन असं तूप जास्त थोडं टाकून एक जीव असा करायचा। एक जीव झाल्यानंतर लाडू बांधायला अशी सुरुवात करायची। असे मस्त लाडू बांधल्या जातात, भारी एकदम एकच नंबर लाडू बांधता येतात। ड्रायफ्रूटचे लाडू शरीराला थंडीत चांगले असतात खाल्लेले। मेथीचे लाडू मुलांना आवडतात किंवा नाही आवडत कोणाकोणाला, त्याच्यामुळे हे मुलांसाठी चांगले असतात, ताकदबाज असतात।